माझ्या मामांचं भजन करतो, नामस्मरण करतो, त्यांची भक्ती करतो, त्यांचा भंडारा विश्वासाने कपाळाला लावतो, त्यांना शरण जातो. माझे मामा त्या प्रत्येक जीवाचा उद्धार करतात. लक्षात असू द्या. ऐका ना, एकदा मामांचा तळ, मामांची पालखी बिद्री या भागामध्ये होती. बिद्रीच्या शेजारी गाव आहे, त्या ठिकाणी होती माई बापा. मग त्या ठिकाणी असताना गणू ढोले नावाचा सोनगे गावचा एक तरुण मुलगा मामांच्या तळावर सेवेला होता. मामांना आप्पाच्या वाडीला हलसीनाथाच्या यात्रेला जायचं होतं, म्हणून मामाने त्याला तळावर सगळ्या बकऱ्यांची देखरेख करायला ठेवलं आणि मामा आप्पाच्या वाडीला हलसिद्धनाथाच्या यात्रेला गेले. गेल्यानंतर 2-3 दिवस मामा तिकडेच होते. मामा तिकडे गेल्यानंतर या बिद्रीच्या शेजारी अर्जुनवाडा म्हणून एक गाव आहे, त्या गावातले काही चोर मामांच्या तळावर आले आणि मामांच्या 5 बकऱ्या चोरून घेऊन गेले. आता ते चोर आले, मामांच्या बकऱ्या चोरून नेल्या. आहे गणू ढोले नावाचा जो सेवक होता त्याला काही माहिती नव्हतं. पण 2 दिवसांनी मामा आले. आल्यानंतर जगाच्या बापापासून कोणती गोष्ट लपून राहते का माई बापा? त्याला सगळं माहिती असतं. पण आल्यावर मामाने या गणू ढोलेला विचारलं, गण्या आपल्या किती बकऱ्या चोरीला गेल्या? आता बकऱ्या चोरीला गेल्या हेच गणू ढोलेला माहिती नव्हतं माई बापा. पण जगाच्या बापानं विचारलं म्हणून त्यानं आपल्या धगात गोळी आणली की मामा आपल्या 2 बकऱ्या चोरीला गेल्या. आता हा गणू ढोले निस्वार्थी भक्त आहे, भाविक आहे, हे मामांना माहिती होतं. मामांना माहिती होतं की याला माहिती नाही चोरी झालेली, म्हणून तो असं बोलतोय. त्याच्या मनातला तो भोळा भाव, देवाला भावला माई बापा. म्हणून मामा त्याला म्हणतात, गण्या अरे 2 नाही आपल्या 5 बकऱ्या चोरीला गेलेत, 5 बकऱ्या. मामा इकडं गणूला असं सांगतात. तोपर्यंतच ज्या चोरांनी मामाच्या बकऱ्या चोरून नेलेल्या होत्या ना माई बापा हो, त्या चोरांच्या घरावर दिवसा रात्री धाड 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 अशी दगड पडू लागली. घराची कौल चक्काचूर होऊ लागली. दगड कुठून येतात, कोण मारतंय हे बघून सुद्धा तिथं कोणाला दिसत नव्हतं. फक्त घराची कौल फुटत होती. त्या घरातल्या बायका, लहानी मुलं सगळी जण घाबरून गेलेली होती माई बापा. पहारा ठेवून सुद्धा दगड कुठून येतात आणि दगड कोण टाकते त्यांना कळालं नाही. 8 ते 10 दिवस हा खेळ चालू होता. फक्त दगड येत होती, फाड 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 घरावर पडत होती, कौल फुटत होती. त्या चोरांनी देव देवता, तांत्रिक मांत्रिक ज्योतिषी काही सोडलं नाही, सगळीकडे बघितलं. पण दगड कुठून येतात आणि दगड कोण टाकतं हे कळालं नाही. ज्यावेळी कळालं नाही त्यावेळी त्यांना कळून चुकलं की आपण मामांच्या तळावरील बकऱ्या चोरून आणल्या, त्याचा परिणाम आपल्याला हे भोगावं लागतंय. त्या क्षणी त्यांना पश्चाताप झाला माई बापा हो, आणि त्यांनी मामाला शरण जायचं ठरवलं. ते सगळे चोर मामांच्या तळावर आले, मामांच्या चरणी नतमस्तक झाले, अनन्य भावाने मामाला शरण गेले आणि विनंती केली की देवा मामा आमचं चुकलं, मामा आम्ही शेण खाल्लं, आम्हाला क्षमा करा, आम्हाला माफ करा. लक्षात घ्या, चोर होते ते. मामांचा जीव, मामांचा प्राण ज्यांच्यामध्ये बसतो ती मेंढी माऊली माई बापा. त्या मेंढी माऊलीला त्यांनी चोरून नेलं होतं. ते चोर मामाला अनन्य भावाने शरण गेले, तर मामाने त्यांना सुद्धा माफ केलं, त्यांना उपदेश केला, पोट भरून जेवायला घातलं आणि स्वतः जवळचे 25 रुपये देऊन त्या चोरांचा सुद्धा उद्धार केला. असा हा कृपाळू भगवंत आहे. बाळू मामा म्हणून या भगवंताला आपण सगळ्यांनी सर्व भावाने शरण गेलं पाहिजे. ऐका ना माई बापा, हरी वडेर नावाचे मामांचे एक महान भक्त होऊन गेले. एकदा ते मामांच्या तळावर दर्शनाला आले होते. रात्रीची वेळ होती म्हणून दर्शनाला आले आणि त्या दिवशी मामांच्या तळावर मुक्कामाला थांबले. मुक्कामाला थांबल्यानंतर मामांचं आणि हरिवडेरांचं मामाच्या तंबूमध्ये बसून बोलणं चालू होतं, गप्पा चालू होत्या. बराच वेळपर्यंत मामा दोघं गप्पा मारत होती. रात्री उशीर झाला.
म्हणून मामा या हरिवडेरांना म्हणतात की हरी, आजच्या दिवस तू माझ्या तंबू मध्ये माझ्या कॉटच्या शेजारी झोप हा. पण हे हरिवडेर स्वतःला एक प्रापंचिक मनुष्य समजत होते, म्हणून ते मामाला म्हणतात की मामा, तुमच्यासारख्या विभूतीजवळ झोपणं मला शोभा देत नाही, म्हणून मी काय तुमच्या तंबूमध्ये कॉटच्या शेजारी झोपत नाही, पण तुम्ही म्हणता म्हणून तंबूच्या बाहेर त्याच्या दरवाजामध्ये झोपतो. मामा म्हणले ठीक आहे. मामाने स्मित हास्य केलं आणि मग मामा म्हणतात ठीक आहे, बाहेर झोपायचं म्हणतोय, झोप. हरिवडेर लक्ष आहे का? आवाज क्लिअर करा बरं दादा. हरिवडिरांनी मामांच्या तंबूच्या बाहेर अंथरून टाकलं आणि तिथं झोपी गेले. बघता बघता मध्यरात्र झाली आणि मध्यरात्री मामांच्या बकऱ्या एकदम बुजल्या. मृदंगाचार्य आणि जोरात ओरडल्या. मामांच्या बकऱ्या एकदम बुजल्या आणि जोरात ओरडल्या. त्यामुळं हे हरिवडेर जागे झाले. माई बापा, पहाटेची वेळ होती. या पहाटेच्या वेळी हरिवडेरांच्या कानावरती पैंजणाचा छुम 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 असा आवाज झाला. त्या आवाजाने ते जागे झाले आणि तोंडावरचं पांघरून काढलं. पांघरून काढल्यानंतर त्यांनी डोळे उघडून समोर बघितलं. त्यावेळी समोरचं दृश्य बघून मात्र त्यांचं अंग थरथर 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 कापू लागलं. अंगातून घाम गळू लागला. माई बापा हो, कारण या हरिवडेरांनी बघितलं की समोर एक अक्राळ विक्राळ चेहरा असणारी, अंगामध्ये गडद गुलाबी रंगाची साडी घातलेली, नेकनृतिकेप्रमाणे नाचणारी, जिच्या पायामध्ये पैंजण आहे. ते पैंजण छुम 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 असा आवाज करत होत. मात्र तिची जी पाऊलं होती ती पाऊलं उलटी होती. म्हणून त्या उलट्या पावलाच्या गडद गुलाबी रंगाची साडी घातलेल्या अक्राळ विक्राळ चेहरा असणाऱ्या बाईला बघून हरिवडेर घाबरले. थरथर 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 कापू लागले. अंगातून घाम गळू लागला. त्यावेळी ते मनातून मामाला बोलू लागले की मामा, तुम्ही मला म्हणत होता तंबू मध्ये झोप, पण मी तुमचं ऐकलं नाही मामा, मला माफ करा मामा, मला क्षमा करा. मी बाहेर झोपलो मामा, पण ही काय बिलामत आली मामा, मी तुम्हाला शरण आलोय मामा. या बिलामतीपासून माझी सुटका करा मामा, मला वाचवा मामा, मी तुम्हाला शरण आलो. मनातून ते मामाला बोलत होते की मी तुम्हाला शरण आलोय, मला माफ करा, माझं चुकलं, मी तुमचं ऐकलं नाही. पण मनातून आपल्या भक्तानं केलेला धावा ऐकायला जायला देवाला वेळ लागला नाही. मामाने तंबूतूनच आवाज दिला, हरी झोपला की नाही अजून? मामाने आवाज दिला की हरिवडिरांनी तोंडावर पांघरून घेतलं. ते सकाळी उजळल्याच काल बघू सकाळी बिलामत गेली का नाही ते. सकाळी उठले, आंघोळ केली, चहा पिले, मामांच्या जवळ जाऊन बसले आणि मग मामाला विचारलं, मामा ती रात्री आलेली गडद गुलाबी रंगाची साडी घातलेली बाई कोण होती? तुम्ही तुमच्या साड्या बघू नका. ते काय म्हणतात मामा, ती रात्री आलेली गडद गुलाबी रंगाची साडी घातलेली माऊली कोण होती? अहो मामा, जिची पाऊलं उलटी होती ती उलट्या पावलाची माऊली कोण होती मामा? त्याच्यावर मामा म्हणतात, हरी अरे ती येणार होती म्हणूनच मी तुला आतमध्ये झोप म्हणलं होतं का? कारण असल्या रोज येत असतात, इथं नाचत असतात, कारण हा भूता वेताळांचा सुद्धा देव आहे. भूत वेताळ नाचती, भूत वेताळ नाचती,
कारण हा भूता वेताळांचा सुद्धा उद्धार करत असतो माई बापा हो. म्हणून अशा भगवंताला आपण सर्व भावाने शरण गेलं पाहिजे का? शरण गेलो तर काय होईल? अभंगाचं दुसरं चरण.